Okay. Good morning, friends. Today's video we will going to learn about the next part of the androecium. What is the next part of the androecium is that we have to learn here. So we have to learn in the androecium what is the next part is length of stamens. Length of stamens. Length of stamens. What does it means? There are two conditions. Didynamous stamens means what? लेंथ ऑफ स्टेमेन्स हा पॉईंट या ठिकाणी आपण अँड्रोशियमच्या बाबतीत पुढचा पॉईंट या ठिकाणी स्टडी करायचा आहे. डायडायनॅमस कंडिशन म्हणजे कुठल्या प्लांटमध्ये असतं बघा, लॅमिएसी फॅमिली किंवा लॅबिएटी फॅमिली. लॅबिएटी म्हणजे तुळशीचं जे प्लांट असतं त्याच्या फॅमिलीमध्ये असे असतात, साल्वियामध्ये. आता इथं कसं असतं पहा, तर या ठिकाणी ही ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा, यामध्ये बाहेरचे जे दोन स्टेमेन्स आहेत, हा एक स्टेमेन, हा एक स्टेमेन आणि हा एक स्टेमेन, हा स्टेमेन बघा इथे. हे दोन स्टेमेन जे आहेत, टू स्टेमेन्स आर लॉंग, दोन स्टेमेन कसे असतात, लॉंग असतात. लॉंग असतात त्याने कसे असतात, आउटर मोस्ट असतात. आउटर मोस्ट बाहेरचे स्टेमेन लॉंग आणि इनर स्टेमेन्स कसे असतात, शॉर्ट असतात बघा. इनर टू स्टेमेन्स शॉर्ट, आउटर टू स्टेमेन्स लॉंग. कंडिशन इज कॉल्ड डायडायनॅमस स्टेमेन्स. याला म्हणतोय आपण डायडायनॅमस स्टेमेन्स. डायडायनॅमस स्टेमेन्स जे असतात ते लॅबिएटी, तुळशीच्या फॅमिलीमध्ये येतात. मी परत रिपीट करतो, ही जी आहे ती ओव्हरी, ही स्टाईल आणि हे स्टिग्मा. ही झाली काय नोशम. आता बघा, हा हे दोन स्टेमेन, हा एक स्टेमेन आहे, हा एक स्टेमेन आहे. ते बाहेरच्या बाजूला आहेत बघा दोन्ही. बाहेरच्या दोन स्टेमेनची लेंथ जी आहे ती लॉंग आहे बघा, त्याचा फिलामेंट लॉंग आहे. आतले जो दोन स्टेमेन आहेत त्यांची लेंथ जी आहे ती कशी आहे, शॉर्ट आहे, त्याचे फिलामेंट शॉर्ट आहेत. याला म्हणतात डायडायनॅमस स्टेमेन्स असं म्हणतात. डायडायनॅमस स्टेमेन्स कुठल्या फॅमिलीमध्ये असतात, लॅबिएटी, लॅमिएसी, तुळशीच्या फॅमिलीमध्ये असतात. आतले जे दोन स्टेमेन आहेत ते शॉर्ट असतात, फिलामेंट शॉर्ट असतात. बाहेरचे दोन स्टेमेन आहेत त्याचे फिलामेंट लॉंग असतात. डायडायनॅमस स्टेमेन्स असं म्हणतात. नेक्स्ट, टेट्राडायनॅमस स्टेमेन्स. टेट्राडायनॅमस स्टेमेन्स म्हणजे काय पहा, 6 स्टेमेन असतात टोटली. टेट्राडायनॅमस कंडिशन अशी असते पहा, ही ओव्हरी, स्टाईल आणि ही स्टिग्मा. टोटल 6 स्टेमेन आहेत. 6 पैकी बाहेरचे दोन जे आहेत ना रे ते शॉर्ट आहेत. आतले 4 स्टेमेन जे आहेत ते असे लॉंग आहेत. 4 stamens are long, 2 stamens
आर शॉर्ट, दॅट कंडिशन इज कॉल्ड टेट्राडायनॅमस स्टेमेन्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल क्रुसिफेरे. क्रुसिफेरे म्हणजे मस्टर्ड फॅमिली, मोहरीची जी फॅमिली असते त्या मोहरीच्या फॅमिलीमध्ये बाहेरचे दोन स्टेमेन जे असतात हे स्टेमेन शॉर्ट आहेत बघा. शॉर्ट स्टेमेन हे आउटर मोस्ट आहेत, आउटर मोस्ट शॉर्ट स्टेमेन आहेत आणि इनर मोस्ट स्टेमेन जे आहेत ते असे लॉंग आहेत. लॉंग इनर मोस्ट स्टेमेन, शॉर्ट आउटर मोस्ट स्टेमेन. 4 स्टेमेन्स लॉंग, 2 स्टेमेन्स शॉर्ट, दॅट कंडिशन इज कॉल्ड टेट्राडायनॅमस कंडिशन. हे फ्लावर, फ्लावरच्या बाहेरचे 2 स्टेमेन शॉर्ट, आतले 4 स्टेमेन्स लॉंग. ही आहे गायनोशियम. मी अँड्रोशियम फक्त व्हाईट कलर चॉकपीसनं दाखवलंय बघा. हा हे स्टेमेन बाहेरचे 2 असे शॉर्ट आहेत, आतले 4 जे आहेत असे लॉंग आहेत. लॉंग आतले 4, इनर मोस्ट 4 लॉंग, आउटर मोस्ट 2 शॉर्ट. त्या कंडिशनला टेट्राडायनॅमस स्टेमेन्स असं म्हणतात. टेट्राडायनॅमस स्टेमेन्स जे आहेत ते कशामध्ये येतात? क्रुसिफेरी फॅमिलीमध्ये या ठिकाणी येत असतात. ओके, कुठल्या फॅमिलीमध्ये येतात? क्रुसिफेरी. हे झालं स्टेमेनच्या लेंथच्या बाबतीत, लेंथ ऑफ दी स्टेमेन्सच्या बाबतीत झालं इन्फॉर्मेशन. डायडायनॅमस आणि टेट्राडायनॅमस. डायडायनॅमस म्हणजे 2 आतले शॉर्ट, बाहेरचे 2 शॉर्ट, बाहेरचे 2 लॉंग. टेट्राडायनॅमस मध्ये बाहेरचे 2 शॉर्ट आणि आतले 4 लॉंग. टेट्राडायनॅमस स्टेमेन्स असं म्हणतोय आपण. आता हे झालं सगळं इन्फॉर्मेशन. आत्तापर्यंत जे आपण स्टडी केलंय ते अँड्रोशियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन याच्याबद्दल आपण डिटेल स्टडी केलं. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डिटेलमध्ये स्टडी करत असताना त्याच्यात अँड्रोशियमच्या एका भागाला काय म्हणतात? स्टेमेन. मी सांगितलं तुम्हाला अँड्रोशियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ द फ्लावर. या अँड्रोशियमच्या एका भागाला काय म्हणतोय आपण? स्टेमेन म्हणतोय. एका मेंबरला स्टेमेन. स्टेमेनच्या आत काय असतं रे? अँथर. आणि असा हा लॉंग काय असतो? फिलामेंट असतो. या अँथरचा तुम्ही सेक्शन घेतला म्हणून समजा, हा अँथर जो आहे त्याचा सेक्शन घेतला तर हा अँथरचा हा सेक्शन आहे, बायलोब्ड अँथरचा हा सेक्शन आहे. अँथरचा सेक्शन घेतल्यावर या लोबमध्ये एक पोलन सॅक, या लोबमध्ये एक पोलन सॅक, असे टोटली हा जो अँथर दिसतोय ना तुम्हाला, हा डायथिकस अँथर आहे. याचा सेक्शन घेतल्यानंतर हे असे जे सॅक येतात अँथरच्या आत, या सॅकला म्हटलं जातं पोलन सॅक. आणि या पोलन सॅकच्या आत काय प्रोडक्शन होतात रे? पोलन ग्रेन बनतात. पोलन सॅकच्या आत काय बनतात? पोलन ग्रेन बनतात. हा अँथर आहे. या अँथरचा आपण काय घेतलं? टीएस घेतला. टीएस ऑफ अँथर घेतला. अँथरचा टीएस घेतल्यानंतर त्याच्या 4 कॉर्नरला काय येतात? पोलन सॅक. हा पोलन सॅक किंवा त्यांना म्हणतोय आपण मायक्रोस्पोरॅन्जिया. सो पोलन सॅकच्या आत या ठिकाणी काय बनतात रे? पोलन ग्रेन बनतात. हे या ठिकाणी अँथरच्या आत होत असतं. पोलन ग्रेन बनत असतात पोलन सॅकच्या आत. एनसीईआरटी मध्ये दिलंय, अँथरचा सेक्शन घेतल्यावर त्यात पोलन सॅक येतात आणि पोलन सॅकच्या आत पोलन ग्रेन बनतात. हे या ठिकाणी आपण स्टडी केलेलं आहे. आता थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो बघा. ही जी अँथर आहे ना रे, हा जो स्टेमेन आहे, या स्टेमेनच्या आत अँथरचे टाइप्स आहेत बघा. अँथर टाइप्स
कुठले कुठले अँथरचे टाईप्स आहेत बघा. पहिला अँथरचा प्रकार आहे डायथिकस अँथर. डायथिकस अँथर. दुसरा अँथरचा प्रकार आहे मोनोथिकस अँथर म्हणून. आता डायथिकस अँथर म्हणजे कसं असतं बघा. समजा अँथर आहे, या अँथर मध्ये किती लोब्स असतात? 2 लोब्स. 2 लोब्ड अँथर, 2 लोब असलेल्या अँथरला म्हणतात डायथिकस अँथर. डायथिकस अँथर कुठं मिळतं रे? क्रुसिफेरी फॅमिली म्हणजे मोहरीच्या फॅमिलीमध्ये अँथर मध्ये किती लोब असतात? 2 लोब. 2 लोब एकमेकाला कशाने कनेक्ट झालेले असतात? कनेक्टिव्ह. हे अँथरचे 2 लोब एकमेकाला कनेक्टिव्हनं कनेक्ट झालेले असतात, याला डायथिकस अँथर म्हणतात. क्रुसिफेरी फॅमिली म्हणजे मोहरीच्या फॅमिलीमध्ये डायथिकस अँथर असतं. मोनोथिकस अँथर म्हणजे सिंगल लोब्ड अँथर. सिंगल लोब्ड अँथर म्हणजे मोनोथिकस अँथर. कुठल्या फॅमिलीमध्ये मोनोथिकस अँथर येतं? मालवेसी फॅमिलीमध्ये. म्हणजे जास्वंदचं जे फ्लावर असतं, जास्वंदच्या फॅमिलीमध्ये सिंगल लोब्ड अँथर, मालवेसी फॅमिलीमध्ये मोनोथिकस अँथर असतं म्हणजे सिंगल लोब्ड अँथर असतं. आणि किडनी आकाराचा अँथर असतो या ठिकाणी, किडनी शेप्ड अँथर असतं. जास्वंदची जी फॅमिली आहे त्याला मालवेसी फॅमिली म्हणतोय. मालवेसी फॅमिलीमध्ये मोनोथिकस अँथर आहे. डायथिकस अँथर म्हणजे अँथर मध्ये किती लोब आहेत? 2 लोब एकमेकाला कनेक्टिव्हनं कनेक्ट झालेले असतात. अशा प्रकारे अँथरचे 2 टाइप्स आहेत, मोनोथिकस अँथर आणि डायथिकस अँथर. मोनोथिकस म्हणजे सिंगल लोब्ड अँथर, डायथिकस म्हणजे 2 लोब्ड अँथर. आणखीन काही डिटेल्स आपण स्टडी करूया अँथरच्या बाबतीत. काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून मी घेतो अँथरच्या बाबतीत, डिटेल या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेतो. डायथिकस अँथर 2 लोब्ड अँथर, मोनोथिकस अँथर सिंगल लोब्ड अँथर या ठिकाणी असं म्हणतो. अँथरचे हे टाइप्स झाले. ओके. आता NCERT पेक्षा मोर दॅन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कशाच्या बाबतीत? अँड्रोशियमच्या बाबतीत आपण मोर दॅन NCERT पेक्षाही इन्फॉर्मेशन या ठिकाणी कव्हर केलेली आहे. तर मी काय काय एक्सप्लेन केलं बघा. अँड्रोशियमच्या बाबतीत आपण काय काय लर्न केलेलं आणि काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन स्टडी करायची आहे. आपण आतापर्यंत काय काय पॉईंट स्टडी केलं बघा अँड्रोशियमच्या बाबतीत. अँड्रोशियम म्हणजे काय स्टडी केलं? म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हा पॉईंट स्टडी केला. त्याच्या एका मेंबरला काय म्हणतात? ईच मेंबरला म्हटलं जातं स्टेमेन. स्टेमेन स्टडी केल्यावर स्टॅमिनोड म्हणजे काय पाहिलं आपण? स्टॅमिनोड म्हणजे स्टराईल स्टेमेन. स्टराईल स्टेमेन की जेणेकरून तो काय प्रोडक्शन करत नाही? पोलन ग्रेन न बनवणाऱ्या स्टेमेनला म्हणतात स्टॅमिनोड. अँड्रोशियमच्या ईच मेंबरला काय म्हणतात? ईच मेंबरला म्हटलं जातं स्टेमेन. स्टॅमिनोड म्हणजे स्टराईल स्टेमेन. स्टराईल स्टेमेन म्हणजे तो काय बनवत नाही? पोलन ग्रेन बनवत नाही. स्टेमेनचं आपण काय स्टडी केलं? कोहेजन स्टडी केलं. कोहेजनचे 3 प्रकार स्टडी केले बघा. कुठले कुठले? ॲडल्पी, त्यानंतर सिंजेनेसियस, सिनेंड्रस.
या कंडिशन आपण स्टडी केल्या, सिंजिनेसियस, सिनेंड्रस आणि ॲडल्पी. ॲडल्पीमध्ये 3 प्रकार स्टडी केले आपण, मोनो ॲडल्पी, डाय ॲडल्पी आणि पॉली ॲडल्पी. असे हे ॲडल्पीचे 3 प्रकार आपण स्टडी केले. हे झालं कोहेजन. कोहेजन झाल्यानंतर आपण स्टडी केलं ॲडहेजन. आणि ॲडहेजन मध्ये आपण स्टडी केलेला आहोत इपीपेटॅलस. इपीपेटॅलस स्टेमेन्स म्हणजे काय, इपीफायलस स्टेमेन्स म्हणजे काय, हा पॉइंट लर्न केलेला आहोत. आणि गायनॅन्ड्रस कंडिशन म्हणजे काय, हे सगळे अँड्रोशमचे डिटेल आहेत बघा. कोहेजन, ॲडहेजन डिटेलमध्ये स्टडी केल्यावर ॲडल्पीमध्ये परत मोनोॲडल्पी, डायॲडल्पी आणि पॉलीॲडल्पी असे कन्सेप्ट स्टडी केले. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलेला आहे लेंथ ऑफ स्टॅमेन. लेंथ ऑफ स्टॅमेनमध्ये 2 प्रकार स्टडी केलेत आपण, डायॲडल्पस, डायडायनॅमस डायडायनॅमस आणि टेट्राडायनॅमस. डायडायनॅमस अँड टेट्राडायनॅमस कंडिशन या ठिकाणी स्टडी केली लेंथ ऑफ स्टेमेनसाठी. आता नेक्स्ट आणखीन काय स्टडी करायचे आहेत, आणखीन थोडेसे डिटेल आहेत. काय पॉईंट स्टडी करायचे आहेत, हा जो अँथर आहे ना, या अँथरला हा जो भाग आहे फिलामेंट, बघा पुढचा काय पॉईंट स्टडी करायचा आपल्याला. इथंपर्यंत काय काय स्टडी केलं, अँड्रोशियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, त्याच्या एका मेंबरला स्टेमेन. जो अँड्रोशियम किंवा जो स्टेमेन पोलन ग्रेन बनवत नाही त्याला स्टराईल स्टेमेन म्हणतात. त्याच्यामध्ये कोहेजन आणि ॲडहेजन स्टडी केलं. कोहेजनचे ॲडल्पी, सिंजिनेसियस आणि सिनेंड्रस कंडिशन म्हणजे काय स्टडी केलं. ॲडहेजनमध्ये इपीपेटॅलस, इपीफायलस आणि गायनॅन्ड्रस मध्ये स्टडी केलं. ॲडल्पीमध्ये 3 प्रकार आहेत, मोनोॲडल्पी, डायॲडल्पी आणि पॉलीॲडल्पी. आणि लेंथ ऑफ द स्टेमेन्समध्ये डायडायनॅमस आणि टेट्राडायनॅमस कंडिशन म्हणजे काय हे स्टडी केलं. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे अँड्रोशियमच्या बाबतीत तो काय बघा, हा जो अँथर आहे रे, त्या अँथरला हा फिलामेंट कुठे अटॅच असतो, हा अँथर, त्या अँथरला हा फिलामेंट कुठं अटॅच असतो, इकडे खाली अटॅच असतो की इकडे वरच्या बाजूला अटॅच असतो, त्याच्यावरून अँथरचे प्रकार आहेत. डॉर्सी फिक्स्ड, बेसी फिक्स्ड असे वेगवेगळे या ठिकाणी काय आहेत अँथरचे टाइप्स. फिलामेंट अँथरला कुठं अटॅच असतो, खालच्या बाजूला असला तर बेसी फिक्स्ड, डॉर्सल साईडला असला तर डॉर्सी फिक्स्ड. असे अँथरचे या ठिकाणी टाइप्स आपल्याला लर्न करायचे आहेत. म्हणूनच डिटेल काय सांगायला लागले मी, तर डिटेल या ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगताना हा फिलामेंट अँथरला कुठं अटॅच आहे त्याच्यावरून त्याचे टाइप्स, डॉर्सी फिक्स्ड, बेसी फिक्स्ड अँथर या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचे आहेत. वर्साटाईल अँथर या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. आता इथं बघा NCERT मध्ये काय काय दिलंय पॉइंट्स. NCERT मध्ये कोहेजन दिलंय, ॲडल्पी दिलंय, ॲडल्पी मध्ये मोनोॲडल्पी आणि डायॲडल्पी असं दिलेलं आहे, पॉलीॲडल्पी असं पण दिलेलं आहे. सिंजिनेसियस दिलं नाही असं नाही, तिथं दिलेलं असतं, मेन्शन केलेलं असतं. त्याचे पर्टिक्युलरली एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. सिंजिनेसियस, सिनेंड्रस कंडिशन त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. इपीपेटॅलस त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. इपीफायलस एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. अभ्यास करत असताना लक्षात घ्या, मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट हा टॉपिक तुम्ही लर्न करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, मी जरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेत असलो तरी पण एक्झाम्पल जे आहेत ते फक्त NCERT वरतीच प्रश्न विचारले जातात. NCERTच्या बाहेरची एक्झाम्पल्स विचारली जात नाहीत. त्यामुळं तुम्ही प्रिपरेशन करताना NCERT पॉईंट ऑफ व्ह्यू, नीट पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचं. समजलं. हे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियमच्या बाबतीत आपण डिटेल लर्न करत आहोत.
NCERTमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन, आता तुम्ही म्हणाल लेंथ ऑफ द स्टेमेन NCERTमध्ये दिली नाही आहे, नाही दिलं आहे. लास्टच्या सेंटेन्स अँड्रोशियममध्ये लास्टचा सेंटेन्स जो आहे तिथं म्हटलं आहे लेंथ ऑफ स्टेमेन्स व्हेरीज इन व्हेरिएबल प्लांट्स म्हटलं आहे. म्हणजेच म्हटलं आहे क्रुसिफेरे फॅमिली आणि फॉर एक्झाम्पल लॅबिएटी फॅमिलीमध्ये स्टेमेन एकाच फुलामध्ये वेगवेगळ्या लेंथचे असतात. आता लॅबिएटीमध्ये आतले 2 लॉंग आणि बाहेरचे 2 शॉर्ट असतात ना, आतले 2 शॉर्ट आणि बाहेरचे 2 लॉंग असतात. तर टेट्राडायनॅमस म्हणजे मोहरीच्या फॅमिलीमध्ये बाहेरचे 2 शॉर्ट आणि आतले 4 लॉंग असतात. असं हे व्हेरिएबल लेंथ ऑफ स्टेमेन NCERTमध्ये तो पॉईंट मेन्शन केला आहे बघा. तुम्ही म्हणाल ही शब्द कुठनं आणला आहे, डायडायनॅमस किंवा टेट्राडायनॅमस, ही NCERTमध्ये लाईन दिली परंतु त्याला टेक्निकली काय म्हणतात हे त्यात दिलं नाही. मग प्रश्न विचारले जातात त्याच्यावर. टेक्निकली 4 स्टेमेन लॉंग आणि 2 स्टेमेन शॉर्ट असलं तर त्याला टेक्निकल टर्म काय, टेट्राडायनॅमस. 2 स्टेमेन शॉर्ट आणि 2 स्टेमेन लॉंग असले टेक्निकल टर्म काय, डायडायनॅमस. NCERTमध्ये जरी नाही दिलेलं असलं तरी पण आपण त्याचं स्प्लिट केलं पाहिजे, त्याला टेक्निकल टर्म डिझाईन केले पाहिजेत. आम्ही जे सांगतोय त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं ते टेक्निकल टर्म आणि त्याच्यासाठी ती उदाहरणं लक्षात ठेवायची. आता ॲडल्पीमध्ये मोनो अडल्पी, डाय अडल्पी, त्याला एक्झाम्पल काय आहेत लक्षात ठेवायचं. पॉली अडल्पीला एक्झाम्पल काय आहेत लक्षात ठेवायचं. इपीपेटॅलस स्टेमेन्सला एक्झाम्पल काय आहेत लक्षात ठेवायचं. इपीफायलस स्टेमेन्सला एक्झाम्पल काय येतात लक्षात ठेवायचं. असं प्रॉपरली एक्झाम्पल ओरिएंटेड तुम्ही लक्षात ठेवला की तुम्हाला हा टॉपिक सोपा होतो. मी आता हायपोगायनस, इपिगायनस आणि पेरिगायनस फ्लावर जे आहेत ना त्याला एक्झाम्पल सहित कसं लक्षात ठेवायचं त्याच्या शॉर्ट ट्रिक्स त्या ठिकाणी बनवतो. स्टेमेनचे हे जे कंडिशन आहेत ते एक्झाम्पल हिथं तर तुम्ही पाठच केलं पाहिजे. कोहेजन ॲडल्पीला एक्झाम्पल काय, सिंजेनेसिसला काय, सिनाइंड्रसला काय, इथे एक्झाम्पल पाठ करायचं. काहीकडे एक्झाम्पल हे पाठच करून प्रॅक्टिस करून आपण लक्षात ठेवायचे आणि काहीकडे मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स बनवून देतो फक्त NCERTमध्ये दिलेले एक्झाम्पल. आता हायपोगायनस, पेरिगायनस आणि इपिगायनस फ्लावर जे आहे ना त्यात NCERTमध्ये दिलेले एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी काही शॉर्ट हिंट्स किंवा शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. ओके, म्हणून टॉपिक जरी लांब असला हा टॉपिक एकदम समजायला सोपा आहे. मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट लक्षात घ्या, टॉपिक खूप समजायला सोपा आहे. फक्त आपण अभ्यास करताना कसं समजून घ्यायचं, समजून घेऊन तुम्ही ते समजून घ्यायचं आणि ते व्यवस्थित न बघता लिहून काढायचं. पेजवरती लिहून काढला, प्रॅक्टिस केला तर समजायला हे खूप सोपं असतं आणि तुम्ही एक्झाम्पल वगैरे अगदी सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवाल आणि परीक्षा देखील नीटची तुम्हाला ही सोपी जात असते. आता मी सांगितलं ना की मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांटमध्ये लोकांना काय डिफिकल्टी येते की परीक्षेला एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचे. तर एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी NCERT टेक्स्टबुकमध्ये मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांटचे जे एक्झाम्पल दिलेत ना तेवढ्यावरच प्रश्न विचारले जातात नीटचे. बाहेरचे काही वेळा मी एक्झाम्पल देतो एक्स्ट्रा. मग सर म्हणाल तुम्ही एवढी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन गरजेची काय. तर ज्यावेळेला आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन स्टडी करतोय तेव्हाच आपल्याला मेन कन्सेप्ट किंवा बेसिक कन्सेप्ट जे असतात ते कळत असतात. आपले अंडरस्टँडिंग पॉवर वाढते, आपलं लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी वाढते. जेव्हा तुम्ही जास्त वाचाल तेव्हा तुम्ही जास्त लक्षात ठेवाल, लक्षात घ्या. म्हणून आपली वाचण्याची कॅपॅसिटी नीट अशा कॉम्पिटिटिव्ह परीक्षेसाठी जास्त पाहिजे. म्हणून आपलं वाचन जास्त असलं पाहिजे, आपण जास्त समजून घेतलं पाहिजे. जेवढं समजून आणि वाचून घ्याल तुम्ही तेवढी ही नीटची परीक्षा तुम्हाला या ठिकाणी सोपी होते, अंडरस्टँडिंग होतं. जेवढं एकदम सोप्या पद्धतीनं होईल तेवढं आम्ही सोप्या पद्धतीनं करायचा तुम्हाला प्रयत्न करतो. आता मी तुम्हाला काही हिंट्स पण बनवतो, काही पॉईंट्स कसे लक्षात ठेवायचे मागं जे स्टडी केलं आहे आपण. स्टेम मॉडिफिकेशन, रूट मॉडिफिकेशनचे हिंट्स सांगितलेत मी. आता हायपोगायनस, इपिगायनस, पेरिगायनसचे हिंट्स तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बनवून देईन. ओके, तर इथं अँड्रोशियमच्या बाबतीत झालं. आणखीन काही एक्स्ट्रा डिटेल मला अँड्रोशियमच्या बाबतीत बोलायचं आहे ते आणि शॉर्ट हिंट्स आपण पुढे स्टडी करूया. पुढच्या ज्या नवीन व्हिडिओ बनवणार आपण पुढे त्याच्यामध्ये आणखीन काही पॉईंट्स अँड्रोशियमची डिटेल आणि काही हिंट्स पाठीमागं स्टडी केलं आहे ते घ्यायचं आहे. ओके.